नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नित्या नवोदय क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय शिष्यवृत्ती आणि सैनिकी स्कूल परीक्षेसाठी महत्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन या राशींचे मापन, ठीक आहे, हे आपलं अंकगणितचं चॅप्टर आहे. या चॅप्टर मधील या प्रकरणामधील आपण महत्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचं. चला, वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. सगळ्यात आधी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतः सोडून मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर पाठवायचं आहे. ठीक आहे, काय आहे बघा पहिला प्रश्न आपला. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे 9750 ग्रॅम बरोबर किती किलोग्राम. 9750 ग्राम बरोबर किती किलोग्राम. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम. बरोबर आहे. आपल्याला इथं किती दिले, आपल्याला दिले 9750 ग्रॅम. ठीक आहे, यामधले 750 ग्राम आपण बाजूला ठेवूया. 9 किलोग्राम. ठीक आहे, किलोग्राम बरोबर किती होणार, 9000 ग्रॅम. ठीक आहे, मग आपल्या याचं उत्तर काय असू शकतं. आपल्या याचं उत्तर असणार आहे 9 किलोग्रॅम 750 ग्रॅम. हे असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, याला अजून आपण कसं लिहू शकतो, 9.750 किलोग्राम असं सुद्धा आपण याला लिहू शकतो. ठीक आहे, तर तुम्ही सांगायचंय कुठलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे, कॉमेंट मध्ये तुम्ही सांगायचंय ए, बी, सी आणि डी मधला आपला कुठला ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, तर बघा ऑप्शन बी बरोबर उत्तर आलेलं आहे सगळ्यांचं. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं आपलं ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे. चला, समोरचा प्रश्न घेऊया. त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय दिलाय तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये. 50 किलोग्राम 250 ग्रॅम गहू 5 पिशव्यात भरल्यास प्रत्येकी पिशवीत किती धान्य मावेल. ठीक आहे, 50 किलोग्राम 250 ग्रॅम गहू आहे. ठीक आहे, ते गहू तुम्हाला 5 पिशव्यात भरायचे आहे. तर प्रत्येक पिशवीत किती धान्य मावेल म्हणजे किती गहू मावेल असा तुम्हाला इथे प्रश्न केलेला आहे. बघा, सगळ्यात आधी आपण बघूया. बघा, 50 किलोग्राम आणि हे जे आहे पण इकडे पॉइंट न घेता सरळ सरळ 250 ग्राम असे लिहून घेऊया. किंवा तुम्ही काय करू शकता, 50 किलो आहे. ठीक आहे, 50 किलोग्राम आहे, मग 50 किलोग्रामला आपण सगळ्यात आधी ग्रॅम मध्ये घेऊया. ओके, हे झाले तुमचं ग्रॅम आणि त्यासोबत हे जे आपले 250 ग्रॅम आहे यांची याच्यासोबत बेरीज करूया. 250 ग्रॅम. ठीक आहे, बेरीज केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, 0 0 5 5 2 2 परत 0 0. ठीक आहे, हे मिळालं. आता आपल्याला हे ग्रॅम हे कशात आलंय आपलं, हे आलंय सगळी क्वांटिटी आली आपली ग्रॅम मध्ये. ठीक आहे, किती आलंय मग, 50,250 ग्रॅम. ठीक आहे, मग 50,250 ग्रॅम म्हणजेच काय होईल याचं उत्तर, 50,250 ग्रॅम हे तुम्हाला 5 पिशव्यात भरल्यानंतर प्रत्येक पिशवीत किती धान्य मावते हे सांगायचंय. मग हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला करावं लागेल इथे भागाकार. ठीक आहे, 5 पिशव्यांनी तुम्हाला या पूर्ण संख्येला भाग द्यावा लागेल. मग हे सुद्धा बघायचंय, 5 10 50. ठीक आहे, खाली काय आलंय, 0 आलंय, वरती सुद्धा 0 आलंय. ठीक आहे, मग हे 2 खाली घेण्याआधी आपण वर अजून एक 0 देणार आहोत आणि त्यानंतर हा 2 खाली घ्यायचा. 2 खाली घेतल्यानंतर 5 ने 2 ला भाग जाईल का, तर नाही जाणार. म्हणून काय करायचंय, त्याच्यासोबत परत हे 5 खाली घ्यायचे. आता खाली किती झाले, आता खाली झाले आपले 25. मग 5 5 25 आणि परत हा 0 जसेच्या तसाच. ठीक आहे, बघा मग आपलं उत्तर काय आलंय. बघा, आपल्याला उत्तर मिळालंय 10,050. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलं होतं प्रत्येक, आता एवढं काय असणार आहे, हे असणार आहे तुमचे किलोग्रॅम. ठीक आहे, मग किती आलंय, तर तुम्हाला प्रत्येक पिशवीत किती धान्य मावणार आहे, तर प्रत्येक पिशवीत 10,050 ग्रॅम एवढं धान्य मावणार आहे. आता कुठं दिसतंय हे,
बघा बरं, शोधा बरं. बघा ऑप्शन डी. ठीक आहे, ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन डी. ऑप्शन डी हे बरोबर उत्तर आहे. तुम्ही सुद्धा मला कॉमेंटमध्ये उत्तर पाठवायचं आहे. चला लगेच घेऊया समोरचा प्रश्न. बघा काय दिलाय समोरचा प्रश्न. समोरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलंय 1 क्विंटल. ओके, 1 क्विंटल. एक क्विंटल तांदळाची किंमत 2500 रुपये आहे, तर 5000 ग्रॅम तांदळाची किंमत आहे म्हणजे किती आहे, असा तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय. ठीक आहे, बघा आता तुम्हाला इथे हे माहित पाहिजे की 1 क्विंटल म्हणजे किती. ठीक आहे, तुम्हाला इथे माहित पाहिजे की 1 क्विंटल म्हणजे किती. ठीक आहे, मग बघा 1 क्विंटल, 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम. 100 किलोग्राम. ठीक आहे, 100 किलोग्राम बरोबर आहे. आणि आता या 100 किलोग्रामची तुम्हाला काय काढायचंय, तुम्हाला काढायचंय फक्त 5000 ग्रॅमची 5000 ग्रॅम तांदळाची किंमत काढायची आहे. ठीक आहे, मग कशी काढणार तुम्ही. इथे तर आता आपल्याला माहित झालंय 1 क्विंटल म्हणजे किती आहे. 1 क्विंटल आहे तुमचा 100 किलोग्राम बरोबर आहे. इथे तुम्हाला ग्रॅम मध्ये दिले. मग आता एवढं माहिती झालंय, आता आपण काय करूया, आपल्याला माहिती आहे 1 किलोग्राम. बघा 1 किलोग्राम सुद्धा काढून घेऊया. जसं 1 क्विंटल काढलंय, 1 किलोग्राम म्हणजेच काय तर 1000 ग्रॅम. ठीक आहे, 1000 ग्रॅम. मग मला सांगा 5000 ग्रॅम आहे, किती आहेत 5000 ग्रॅम. ठीक आहे, 5000 ग्रॅम आहे म्हटल्यानंतर इकडे किती किलोग्राम होणार, तर हे होईल तुमचं 5 किलोग्राम. किती होणार आहे, तर हे होईल तुमचं इकडे 5 किलोग्राम. ठीक आहे, मग आता तुम्ही सरळ सरळ काय करायचंय, तुम्हाला माहितीये 100 किलोग्रामची किंमत किती आहे, तर 100 किलोग्रामची किंमत आहे 2500 रुपये. 2500 रुपये. ठीक आहे, कशाची किंमत आहे 100 किलोग्रामची. ठीक आहे, आता तुम्हाला काय काढायचंय, याच्यावरून 1 किलोग्रामची किंमत काढायची. ठीक आहे, 1 किलोग्रामची काढायची, जास्तावरून कमीच काढायचंय म्हणून भागाकार करायचंय. ठीक आहे, इथे जास्त दिलंय तुम्हाला 100 किलोग्रामचं दिलंय, आपल्याला 1 किलोग्रामचं हवं म्हणून काय करणार आपण सरळ सरळ इथे 2500 ला 100 ने भाग देणार. बघा हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, परत हा शून्य कटला, हा एक शून्य कटला, किती राहिले 25. म्हणजे 1 किलोग्राम हे किती रुपयाचं असणार आहे, तर 1 किलोग्राम हे 25 रुपयांचं असणार आहे. ठीक आहे, मग 5 किलोग्राम साठी किती रुपये लागतील, 5 किलोग्राम साठी बघा 5 गुणेला 25. जर तुम्हाला 25चा पाडा येत असेल तर तुम्ही सरळ इथे लिहू शकता 25 पाचा 125 रुपये. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय आलंय, तुमचं उत्तर आलंय 5 किलोग्रामची किंमत ही 125 रुपये असणार आहे. ठीक आहे, हे आहे तुमचं उत्तर. कुठे दिसते तुम्हाला, हे दिसते ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे, चालेल, कळालंय. सगळ्यात आधी तुम्हाला 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम हे माहित असणं खूप गरजेचं आहे. चला समोरचा प्रश्न घेऊया. बघा बघा 13 मीटर 80 सेंटीमीटर तार हा 5 ठिकाणी समान अंतरावर कापला असता एका तारेच्या तुकड्याचं माप आहे. ठीक आहे, एका तारेच्या तुकड्याचं म्हणजे 13 मीटर 80 सेंटीमीटर लांबीचा एक तार आहे आणि त्या ताराला 5 ठिकाणी काय केलंय आपण, समान अंतराने कापला आहे. ठीक आहे, तर त्या समान 5 तुकड्यांना कापल्यानंतर त्यातील एका तारेच्या तुकड्याचे माप किती असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, मग कसं सोडवसान हे, तर खूप सोपं आहे हे सोडवण्यासाठी. बघा आपल्याकडे किती क्वांटिटी आहे, आपल्याकडे किती किंमत आहे 13 मीटर आणि 80 सेंटीमीटर. जसं दिलंय तसंच घ्यायचंय, सेंटीमीटर मध्ये आपल्याला रूपांतरित करण्याचंही काम नाही. ठीक आहे, आणि किती तुकडे केले मला सांगा, 13 मीटर 80 सेंटीमीटरचे, सॉरी इथं 8 लिहिलंय मी, 80 सेंटीमीटरचे किती तुकडे केले त्यांनी, 13 मीटर 80 सेंटीमीटर लांबीची एक तार आहे, या तारेचे त्यांनी 5 तुकडे केले. ठीक आहे, मग 5 तुकड्यांची किंमत किती आहे, तर 5 तुकड्यांची किंमत आहे, 5 तुकड्यांची लांबी ही 13 मीटर 80 सेंटीमीटर आहे. तर त्यातील आपल्याला एका तुकड्याची काढायची आहे, 5 ची दिलेली आहे. मग जर आपण या 5 ने
13 मीटर 80 सेंटीमीटरला जर भाग दिला तर आपल्याला एका तुकड्याची किंमत माहित होईल. ठीक आहे, मग काय करणार, कसं सोडवणार याला, तर खूप सोपं आहे. सगळ्यात आधी काय करायचंय, आपल्याला माहित आहे मीटर नंतर काय असतं, मीटर नंतर येतं तुमचं डेसी सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर येतं तुमचं सेंटीमीटर. ओके, मग बघा आपल्याला काय दिलंय, मीटर दिलंय, म्हणजे तुमचं इथे काय असणार आहे, इथे असणार आहे तुमचे 13, इकडे येईन 0 आणि इकडे येईन 0. म्हणजे काय आलंय, सगळ्यात आधी आता याला इथे आपण रूपांतरित करून घेतलं तरी चालेल. बघा 13 आणि या शून्याच्या ठिकाणी काय येणार तुमचे 80 सेंटीमीटर. परत खाली येणार तुमचं भागीला 5 आणि आता सोडवायचे. करा बरं, काय येणार, 5 त्रिक 15 मोठे होतील म्हणून 5 दुणे 10. ठीक आहे, 10 घेतल्यानंतर खाली किती उरतायत, 3 उरतायत. भाग जातो का नाही जात म्हणून हे 8 खाली घेतले, खाली झाले 38. 38 खूप मोठे होत आहेत म्हणून आपण देऊया 7 5 35. ठीक आहे, पॉइंट इथे काय करायला लागेल आता आपल्याला, 7 5 35. ओके, परत किती उरले आता बघा, 38 मधून 35 गेले, खाली उरले 30. ठीक आहे, परत काय करायचंय, परत आता 30 आले खाली, 5 सक 30. ठीक आहे, हे आलंय तुमचं उत्तर. आता आपल्याला माहितीये की एक मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर असतं. ठीक आहे, 100 सेंटीमीटर असतं. इथे किती आले आपलं, 276 आले. मग या 276 लाच आपण काय करणार आहे, 2 मीटर आणि 86 सेंटीमीटर असं. याला अजून काय लिहू शकता, 2 मीटर पॉइंट तुम्ही याला असं मीटर असं सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, हेही बरोबर आहे आणि खालचंही बरोबर आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने विचारलंय तुम्ही त्या पद्धतीने याला लिहू शकता. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर. ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय, तर उत्तर आहे आपलं ऑप्शन ए, आणि ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे आणि मला कॉमेंट मध्ये याचं उत्तर पाठवायचं आहे. चला समोरचा प्रश्न घेऊया. बघा समोरचा प्रश्न काय दिलंय तुम्हाला समोरच्या प्रश्नामध्ये. बघा प्रश्न 5वा, दुधाच्या 3 कॅन मध्ये अनुक्रमे 5 लिटर 500 मिली, 2 लिटर 350 मिली व 30 लिटर 500 मिली एवढे दूध आहे. इथे डॉट आहे म्हणजे दूध आहे, एवढे दूध आहे. तर तिन्ही कॅन मध्ये एकूण किती दूध आहे. ठीक आहे, एकूण किती दूध आहे 3 कॅन मध्ये, तुम्हाला तिन्ही कॅन मध्ये किती किती दूध आहे हे सांगितलेलं आहे. पहिल्या कॅन मध्ये 5 लिटर 500 मिली एवढं दूध आहे, दुसऱ्या कॅन मध्ये 2 लिटर 350 मिली एवढं दूध आहे. ठीक आहे, आणि तिसरी जी कॅन आहे यामध्ये 30 लिटर 500 मिली एवढं दूध आहे. तर या तिघां मिळून एकूण दूध किती आहे. मग एकूण विचारले म्हटल्यानंतर काय करायचंय तुम्हाला करायची इथे बेरीज. ठीक आहे, करा मग. 5 लिटर 500 मिली. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला 2 लिटर 350 मिली आणि 3 नंबरची कॅन आहे तुमची, तिचं आहे 30 लिटर. बघा गोंधळायचं नाहीये, 30 लिटर 500 मिली. आणि करा आता या सगळ्यांची बेरीज. व्हिडिओ पॉज करा आणि बेरीज करून मला कॉमेंट मध्ये सांगा. चला बघा, मिली 0 5 5, इकडे काय येणार 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 1303. परत काय होणार, हत्सा इकडे जाणार. ठीक आहे, इथे परत लिटर. ओके, इकडे किती होणार मग, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 30 किती होणार 38. 38 लिटर 350 मिली हे आलंय आपलं उत्तर. बघा बरं किती सोपं होतं, खूप सोपं उत्तर होतं हे. ठीक आहे, 38 लिटर 350 मिली ऑप्शन ए. बघा याचं सुद्धा उत्तर मला ऑप्शन एच दिलेला आहे. बघा हे आपलं उत्तर आहे. चला समोरचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न 6व्या प्रश्नामध्ये काय विचारले तुम्हाला, 100 डेसिमीटर म्हणजे किती मीटर. ठीक आहे, 100 डेसिमीटर म्हणजेच किती मीटर. ठीक आहे, सगळ्यात आधी तुम्हाला माहित असायला हवं की 1 डेसिमीटर म्हणजे
1 डेसिमीटर म्हणजेच किती मीटर होतात ते. ठीक आहे, बघा मग. बघा, एक मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर होतात. किती होतात? 10 डेसिमीटर. तुम्हाला इथे किती दिलंय? इथं दिलंय तुम्हाला 100. किती? 100 डेसिमीटर. 100 डेसिमीटर म्हणजेच किती मीटर मग? एकासाठी 10, 100 साठी किती? तर 100 साठी इथे येणार 10. जेव्हा 10 मीटर असेल तेव्हाच तुमचे काय होणार आहे? 100 डेसिमीटर होणार आहेत. ठीक आहे, हे आहे तुमचं उत्तर 10 मीटर. ऑप्शन ए. अरे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन ए येत आहे. बघा, समोरचा प्रश्न बघा आता. बघा, काय प्रश्न विचारलाय तुम्हाला इथे? हे तुम्हाला विचारलंय, हेक्टोमीटर हे परिमाण कशासाठी, कशाच्या मापनासाठी वापरतात? ठीक आहे, हेक्टोमीटर. तर हेक्टोमीटर आपल्याला माहितीये हे लांबीसाठी वापरतात. ठीक आहे, कशासाठी? लांबीसाठी. लांबी म्हणजेच काय? तर लांबी म्हणजेच अंतर, अंतर मोजण्यासाठी. ठीक आहे, ओके. म्हणजेच ऑप्शन बी, ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. चालेल, चला समोरचा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न 8. 8व्या प्रश्नामध्ये काय दिले तुम्हाला? 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं आहे, अमय आपल्या 2 चाकीने प्रवासाला निघाला. निघताना किलोमीटर दर्शकावर 12,735 ही संख्या होती. काही अंतर प्रवास केल्यावर दर्शकावर 12,792 ही संख्या आली. तर अमयने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? ठीक आहे, म्हणजे बघा, 2 चाकी म्हणजे आपली बाईक आहे, मोटरसायकल आहे. ठीक आहे, जेव्हा अमय प्रवासासाठी निघाला होता तेव्हा त्या 2 चाकीचं जे मीटर आहे तिथे आपल्याला कळतं की किती किलोमीटर झाले. आतापर्यंत आपल्या गाडीने आपण किती प्रवास केला आहे ते किलोमीटर दाखवत असतात. ते 1 किलोमीटर गाडीचं मीटर असतं, किलोमीटर. ठीक आहे, माप असतं. त्या मीटरवर तुम्हाला दिसते की नेमकं किती किलोमीटर झालेत आपले, आतापर्यंत आपण किती किलोमीटरचा प्रवास केलाय. ठीक आहे, तर त्याला मराठीमध्ये दर्शक म्हणतात. ठीक आहे, तर त्या दर्शकावर किती होते? जेव्हा तो प्रवासासाठी निघाला होता तेव्हा होते 12,735 किलोमीटर एवढे झालेले होते. ठीक आहे, जेव्हा त्याने प्रवास पूर्ण केल्यानंतर काही अंतर प्रवास केल्यानंतर, ठीक आहे, बघा, काही अंतर प्रवास केल्यानंतर त्या दर्शकावर 12,792 एवढी संख्या आली. तर अमयने आतापर्यंत किती प्रवास केला, असा प्रश्न आहे. खूप सोपं उत्तर आहे याचं सुद्धा. काय करायचंय, आताच त्याचं प्रवास केल्यानंतरचं जे अंतर आहे 12,792 यामधून सरळ सरळ तो प्रवास करण्याआधीचं जे अंतर आहे हे काय करायचंय? वजा करायचंय. 12,735. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लगेच कळेल की त्याने आतापर्यंत किती प्रवास केलाय. बघा, 2 मधून 5 जाणार नाही म्हणून 12 मधून 5 गेले, खाली राहिले तुमचे 7, इकडे झाले 8, 8 मधून 3 गेले, खाली राहिले 5, 7 आणि 7 शून्य, 2 आणि 2 शून्य, आणि इकडे 1 आणि 1 शून्य. ठीक आहे, किती उत्तर येणार आहे? बघा, कुठे दिसते तुम्हाला उत्तर? ठीक आहे, ऑप्शन डी. ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघा, जेवढे मोठाले दिसणारे प्रश्न, अवघड वाटणारे प्रश्न, हे सुद्धा खूप सोपे आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. बघा, समोरचा प्रश्न काय दिलंय तुम्हाला या समोरच्या प्रश्नामध्ये? बघा, प्रश्न 9. 9व्या प्रश्नामध्ये काय विचारले? 2 क्विंटल. बघा, 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारला आहे 2 क्विंटल ज्वारीची किंमत 4,000 रुपये आहे. 2 क्विंटल ज्वारीची किंमत 4,000 रुपये आहे. जर हमीदने दुकानातून 25 किलो ज्वारी खरेदी केली तर हमीदला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागेल? ठीक आहे, 2 क्विंटल. बघा,
किती? आता 2 क्विंटल, हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. 1 क्विंटल म्हणजेच किती? 1 क्विंटल म्हणजेच 100 किलोग्राम. मग 2 क्विंटल म्हणजेच किती होणार? 2 क्विंटल, बघा 2 क्विंटल म्हणजेच 200 किलोग्राम, बरोबर. 200 किलोग्राम ज्वारीची किंमत किती आहे? तर ती आहे 4,000 रुपये. ठीक आहे. हमेदने किती आणली आहे? हमेदने फक्त घेतली आहे 25 किलोग्राम. 25 किलोग्राम, बरोबर. तर 25 किलोग्रामची किती किंमत असेल असं तुम्हाला विचारलंय. सरळ सरळ काय करायचंय? आपल्याला माहित आहे की 4,000 रुपये ही 200 किलोग्राम ज्वारीची किंमत आहे. ठीक आहे. रुपये आहे. मग सरळ सरळ 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. ठीक आहे. काय येईल आपलं उत्तर? बघा बरं, 2 दुणे 4, 2 दुणे 4 आणि शून्याशी शून्य. ठीक आहे. म्हणजे 1 किलोग्रामची किंमत येईल आपली 20 रुपये. हे कशाची मिळाली आपल्याला? ही मिळाली 1 किलोग्रामची. 200 किलोग्रामची 4,000 रुपये आहे, तर 1 किलोग्रामची 20 आहे. आपल्याला कितीची काढायची? आपल्याला काढायची 25 किलोग्रामची. 25 किलोग्रामची काढण्यासाठी काय करावं लागेल? 25 गुणेला 20 करूया. ठीक आहे. काय येणार उत्तर? बघा, हा शून्य जसेच्या तसाच. परत काय येणार? 2 पंच 10, 10शी शून्य, हत्साला 1. परत 2 1 2, 2 1 2. ठीक आहे. 2 दुणे 4, 4 आणि हा हातचा 1 5. ठीक आहे. म्हणजेच 500 रुपये. किती? 500 रुपये हे काय असणार आहे? तुमच्या 25 किलो ज्वारीची किंमत असणार आहे. 25 किलो ज्वारीची किंमत ही किती असणार आहे? ही असणार आहे 500 रुपये. किती रुपये? 500 रुपये. बघा, या प्रश्नाचं उत्तर आपलं बी आलंय. ठीक आहे. आतापर्यंत सगळ्यात जास्त आपल्याला ऑप्शन एच मिळाला आहे. ठीक आहे. बघा, यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. सुभाष पहिल्या दिवशी 500 मीटर अंतर चालतो. तो प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीपेक्षा 100 मीटर चालावयाचे अंतर वाढवतो. तर त्याच्या चालण्याचे अंतर हे 1,500 मीटर होण्यासाठी किती दिवस लागतील? असा तुम्हाला प्रश्न विचारलाय की तो प्रत्येक म्हणजे तो पहिल्या दिवशी 500 मीटर एवढा अंतर चालतो. तो पहिल्या दिवशी 500 मीटर एवढा अंतर चालला होता. आता त्यानंतर प्रत्येक दिवशी तो त्यामध्ये 100 मीटर एवढं अंतर वाढवत आहे. ठीक आहे. तर त्याचे चालण्याचे अंतर हे 1,500 मीटर होण्यासाठी त्याला किती दिवस चालावे लागेल? खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. बघा, पहिल्या दिवशीचं अंतर काय आहे त्याचं? बघा, पहिला दिवस, पहिल्या दिवशीचं अंतर काय आहे? पहिल्या दिवशीचं अंतर आहे त्याचं 500 मीटर, बरोबर. दुसऱ्या दिवसचं किती आहे? तर दुसऱ्या दिवशी तो पहिल्या दिवसापेक्षा 100 मीटर जास्त चालतो. म्हणजेच इथे येणार पहिल्या दिवसचं अंतर अधिक त्यामध्ये त्याने 100 अजून वाढवले. ठीक आहे. बघा, अजून वाढवले. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवसाचं अंतर किती आलंय त्याचं? दुसऱ्या दिवसाचं आलंय 600. ठीक आहे. तो काय करतोय? प्रत्येक दिवशी एक एक वाढवत जाते. मग जेव्हा त्याचा तिसरा दिवस येईल तेव्हा तो त्यामध्ये पण काय करणार आहे? आता दुसरा, पहिला दिवस किती आलाय? पहिल्या दिवशी तो 500 मीटर एवढा धावलाय. दुसऱ्याने काय केलं? दुसऱ्या वेळेस त्याने 100 अजून ऍड केले, म्हणजे 600 मीटर धावलाय. तिसऱ्या दिवशी काय करेल तो? तिसऱ्या दिवशी 700 जाईल. चौथ्या दिवशी तो 800 जाणार. ठीक आहे. असं जर आपण मोजत गेलो, 800. ठीक आहे. त्यानंतर 5 6 7. ठीक आहे. इकडे सुद्धा काय होईल तुमचे? 900, 1000, त्यानंतर 1,100, 1,200, 1,300, 1,400, 1,500. ठीक आहे. म्हणजे किती दिवस झाले? बघा, 8 9 10 आणि 11 दिवस झाले. ठीक आहे. 11 दिवस. म्हणजे तो त्यानंतर काय करत आहे? प्रत्येक दिवशी वाढवते. तर त्याला जेव्हा त्याचं अंतर हे 1,500 होण्यासाठी त्याला किती दिवस चालावे लागेल? किती दिवस लागतील त्याला? तर त्याला लागतील 11 दिवस. ठीक आहे. तर काय आलंय? ऑप्शन सी 11 दिवस. ठीक आहे. चालेल. बघा, समोरचा प्रश्न बघूया.
की 10 मीटर लांबीची एक दोरी आहे आणि त्या दोरीचे आपल्याला 100 सेंटीमीटर या आकाराचा एक तुकडा म्हणजे अशा प्रमाणे आपल्याला किती तुकडे करता येतील, किती समान तुकडे करता येतील असा प्रश्न विचारला. ठीक आहे, मग किती दिले? 100 सेंटीमीटरचा. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ठीक आहे, मग त्याचप्रमाणे जर आपण 10 मीटर घेतलं, 10 मीटर इथं दिलेलं ऑलरेडी, तर 10 मीटर लांबीच्या 10 मीटर लांबी म्हणजेच इकडे किती होणार? इकडे होईल 1000 सेंटीमीटर. 1000 सेंटीमीटर. ओके, मग सरळ सरळ आपण काय केलं, याच 1000 सेंटीमीटरला म्हणजे 10 मीटरचे जे 1000 सेंटीमीटर आहे, या 1000 सेंटीमीटरला परत या 100 सेंटीमीटरने जर भाग दिला तर एक शून्य कट, एक शून्य कट, एक शून्य कट, किती उत्तर काय येणार आहे? तर उत्तर येईल आपल्याला 10. म्हणजे तुकडे सुद्धा किती होणार आहे? त्याचे 10 तुकडे होतील. ठीक आहे, समान आकाराचे व समान प्रमाणाचे. ठीक आहे, एकूण किती तुकडे होतील? तर 10 तुकडे होतील. ठीक आहे, ऑप्शन कुठला बरोबर असणार आहे? व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा सोडवून बघायचं आहे. ठीक आहे, ऑप्शन डी हे आपलं उत्तर बरोबर आहे. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न 12. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा सोडून बघायचं आहे आणि कॉमेंट सेक्शन मध्ये मला याचं उत्तर सांगायचं आहे. बघा, प्रश्न 12 काय आहे? श्वेताकडे 5 मीटर 50 सेंटीमीटर कापड आहे. तिने प्रत्येकी 25 सेंटीमीटर एक याप्रमाणे 16 रुमाल तयार केले. तर रुमाल तयार करून तिच्याकडे एकूण किती कापड शिल्लक राहील? ठीक आहे, तिच्याकडे पूर्ण किती कापड आहे? तर तिच्याकडे पूर्ण आहे 5 मीटर 50 सेंटीमीटर. ओके, एवढं कापड आहे. यातून तिने काय केलं आहे? तिने 25 सेंटीमीटर या आकाराचे पूर्ण, हे आहे आपल्याकडे पूर्ण कापड. ठीक आहे, त्यापासून तिने काय केलं आहे? एक रुमाल हा 25 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे तिने किती रुमाल तयार केले? तिने केले आहेत 16 रुमाल. ठीक आहे, मग 16 रुमालासाठी किती लागलं असेल? तर 16 गुणेला एका रुमालाचे 25. ठीक आहे, जर आपण या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे. बघा, 16 पंच 80, 80शी आपण इथे देऊया एक शून्य. ओके, आणि परत किती इकडे येणार? 8. परत 16 दुणे 32, 32 आणि 8 हे होणार 40. ठीक आहे, म्हणजेच टोटल किती लागले? टोटल लागले 400 सेंटी. ठीक आहे, 400 सेंटीमीटर. मग 400 सेंटीमीटर म्हणजेच किती? 400 सेंटीमीटर म्हणजेच बघा, 400 सेंटीमीटर म्हणजेच आता वर घेते इकडे 400 सेंटीमीटर. 400 सेंटीमीटर म्हणजेच बरोबर 4 मीटर एवढा कापड तिला लागला आहे. ठीक आहे, पूर्ण टोटल किती आहे तिच्याकडे? टोटल पूर्ण कापड आहे 5 मीटर 50 सेंटीमीटर. आपण काय करूया? 5 मीटर मधून 4 मीटर हे वजा करूया. कंप्लीट आपल्याला किती लागलंय? 4 मीटर लागले. ठीक आहे, बघा 50शी 50 जसेच्या तसे सेंटीमीटर. ठीक आहे, आणि 5 मधून 4 गेले, खाली राहिला 1, म्हणजे 1 मीटर 50 सेंटीमीटर एवढे कापड काय आहे? एवढे कापड शिल्लक आहे. हे काय आहे? शिल्लक कापड. हे असणार आहे आपलं उत्तर. चला, समजलंय? समोरचा प्रश्न घेऊया.
प्रश्न क्रमांक 13. 6 किलोग्राम तांदळाची किंमत ही 8 किलोग्राम गव्हाच्या बरोबर आहे. तर गव्हाची 1 किलोग्रामची किंमत ही 6 किलोग्राम असेल तर तांदळाच्या 1 किलोग्रामची किंमत किती? सरळ तुम्हाला इथे दिले की 6 किलोग्राम तांदूळ तांदूळ हे बरोबर किमतीचे आहे. कशाच्या? 8 किलोग्राम गहू. म्हणजे 6 किलोग्राम तांदूळ हे बरोबर आहे 8 किलो गहू. बरोबर 8 किलो गहू. ठीक आहे, म्हणजे 6 किलो तांदळाची जी किंमत आहे तीच किंमत 8 किलो गव्हाची सुद्धा आहे. ठीक आहे, मग आता यामधून 1 किलोग्राम गहू हा 6 रुपयाला आहे. 1 किलोग्राम गहू हा 6 रुपयाला आहे. तर 8 किलोग्राम गव्हाची किंमत किती होईल? तर 8 गुणेला 6 बरोबर किती होईल? 8×45 8×सकम 48. ठीक आहे, 48 रुपये हे असणारे तुमच्या 8 किलोग्राम गव्हाची किंमत. ठीक आहे, तीच किंमत कशाची असणार आहे? तीच असणार आहे तुमच्या तांदळाची सुद्धा. ठीक आहे, का? कारण इथे तांदूळ आणि गहू हे सारख्याच किमतीचे दाखवले. म्हणजे 6 किलोग्राम तांदूळ हा 8 किलोग्राम गव्हाच्या बरोबर आहे, म्हणजेच 48 रुपये. ठीक आहे, आपल्याला 6 किलो तांदळाची विचारली का? नाही, आपल्याला फक्त 1 किलोग्रामची विचारली. मग 1 किलोग्राम तांदूळ बरोबर काय होणार? 48 आली 6ची, मग सरळ 6 भागण्यासाठी घेऊया, लगेच आपल्याला मिळेल 6×8 = 48. ठीक आहे, मग 1 किलोग्राम तांदूळ हा कितीचा असणार आहे? 1 किलोग्राम तांदूळ हा 8 रुपयाचा असणार आहे. ठीक आहे, कुठलं ऑप्शन बरोबर आहे आपलं? ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, कळालंय सगळ्यांना? चला समोरचा घेऊया. बघा समोरचा प्रश्न काय दिलाय. प्रश्न 14. 2 किलोग्राम तांदळाची किंमत 3 किलोग्राम गव्हा इतकी आहे. तर 1 किलोग्राम गव्हाची किंमत जर 8 रुपये असेल तर 1 किलोग्राम तांदळाची किंमत किती? ठीक आहे, सेम जसा 13वा प्रश्न होता त्याचप्रमाणे हा 14वा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क मध्ये असणार आहे. तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय असेल. हा तुम्हाला होमवर्क साठी क्वेश्चन असेल. ठीक आहे, तुम्ही मला याचं उत्तर कॉमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, चालेल. चला समोरचा प्रश्न घेऊया. व्हिडिओला पॉज करा आणि या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि याचं उत्तर काय हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. चला समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 15. 3 पेन आणि 5 पेन्सिल याची किंमत समान आहे. ठीक आहे, 3 पेन याची किंमत 5 पेन्सिलच्या किमती एवढी आहे. पेन्सिलच्या किमती एवढी आहे. ओके, तर 15 पेन हे 15 पेनाच्या ऐवजी किती पेन्सिल घेता येतील? ठीक आहे, 3 पेनच्या किमतीमध्ये 5 पेन्सिल मिळतात, तर 15 पेनच्या ऐवजी किती पेन्सिल मिळतील? ठीक आहे, इथे आपल्याला पेन्सिल काढायचे आहे. सरळ काय करूया? तिरकस गुणाकार करूया. 15 गुणेला 5 घेऊया आणि भागण्यासाठी 3 घेऊ. ठीक आहे, बघा काय येईल उत्तर. मग मी आता याचा सरळ 3×5 = 15 असं सुद्धा करू शकता. 3×1 = 3, 3×5 = 15 किंवा 15×5 = 75 असं सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, मग 5 गुणेला 5 हे सुद्धा येईल तुमचं 5×5 = 25. ठीक आहे, असं सुद्धा तुम्हाला 25 पेन्सिल मिळतील. किंवा जर हे तुम्हाला काटाकाटी नाही कळाली तर सरळ काय करायचंय तुम्ही? 15 गुणेला 5 बरोबर 3. तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला 15×5 = 75 भागीला 3. ठीक आहे, जर आता 3 ने याला भाग दिला तर इथे सुद्धा तुम्हाला 25 मिळतील. ठीक आहे, म्हणजे 15 पेन मध्ये तुम्हाला 25 पेन्सिल मिळणार आहेत. किती पेन्सिल मिळणार आहे? 25 पेन्सिल. हाऊ मेनी पेन्सिल? 25. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 16 काय दिले 16 नंबरच्या प्रश्नामध्ये, दोन पेन्सिलीची किंमत ही 2 रुपये आहे आणि एक बॉल पेनची किंमत ही 2 रुपये आहे, तर 4 पेन्सिल व 2 बॉल पेनची एकूण किंमत किती? खूपच सोपा प्रश्न आहे हा, खूपच सोपा आहे. ठीक आहे, जसं आपण आत्ताच पेन्सिलीचा आणि पेनचा पाहिलाय त्याचप्रमाणे हा सुद्धा तसाच आहे. तर हा सुद्धा तुम्हाला होमवर्क मध्ये असणार आहे आणि तुम्ही मला याचं उत्तर कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा मला सांगायचं आहे. ठीक आहे, चालेल. व्हिडिओ पॉज करायचा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि सोडवून मला याचं कॉमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर पाठवायचं आहे आणि तुम्ही कुठून उत्तर देतायत हे सुद्धा मला पाठवायचं आहे. बघा समोरचा प्रश्न बघा, एका डब्यात 500 ग्राम वजनाचे 9 साखरेचे पुडे व 250 ग्रॅम वजनाच्या 16 चहाच्या पुड्या आहेत. साखर व चहा मिळून सर्वांचे वजन 10 किलोग्राम 250 ग्रॅम भरते, तर रिकाम्या डब्याचे वजन किती आहे? ठीक आहे, बघा खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. बघा 500 ग्रॅम वजनाचे काय आहेत? 9 साखरेचे पुडे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक 9 साखरेच्या प्रत्येक पुड्याचे, एक मिनिट असं न लिहिता आपण याला व्यवस्थित लिहूया. बघा 9 साखरेच्या पुड्याचे 9 साखरेच्या पुड्याचे प्रत्येकी 500 ग्राम वजन आहे. ठीक आहे, मग आपण याच्याहून काय लिहू शकतो? जर एकाचे 500 आहे तर 9चे किती? मग 500 गुणिला 9. ठीक आहे, टोटल किती ग्राम होईल मग हे? 5 9 45 आणि 2 शून्य जसेच्या तसेच. ठीक आहे, हे झालं ग्रॅम. जर याला किलोग्राम मध्ये करायचं असेल तर कसं करणार आपण? येईल तुमचं 4 किलोग्राम 500 ग्रॅम. ठीक आहे, हे असेल तुमचं साखरेचं. त्यानंतर बघूया, हा झाला तुमचा पहिला पॉइंट. दुसरा बघा आता, दुसरा दिलाय तुम्हाला 16 चहाच्या पुड्यांचे 16 चहाच्या पुड्यांचे प्रत्येकी वजन 250 मिली आहे. एक मिनिट 250च मिली दिले ना आपल्याला. सॉरी 250 ग्रॅम आहे. 250 ग्रॅम आहे. ठीक आहे, मग बघा काय येईल मग इथे सुद्धा 250 गुणिला 16 बरोबर किती येईल मग इथे? 25 सख 200, हा शून्य जसेच्या तसा. 25 सख 200, 200 परत शून्य, अच्छे आले 2, परत 25 एक 25, 25 एक 25 आणि 25 आणि 2 26 27. नाही एक मिनिट थांबा. 16 85, ओके 16 85 80 इकडे आले 8, परत 16 16 16 2 32 आणि 8, हे झाले तुमचे 40. ठीक आहे, म्हणजे हे किती झाले तुमचं? 4000 ग्रॅम. जर आता या ग्रामला आपण लिहिलं तर हे होईल आपलं 4 किलोग्रॅम. ठीक आहे, तर सरळ सरळ काय करायचंय, आलेलं जे उत्तर आहे
या उत्तराची करूया बेरीज. ठीक आहे, साखरेचा आणि चहाच्या पुड्यांचं. मग काय येणार बघा, 4 किलोग्राम बरोबर 500 ग्रॅम. इकडे आहे अधिक 4 किलोग्रॅम. इथे ग्रॅम नाहीये त्याच्यामुळे लिहायचं नाही. 500 किलोग्राम जसेच्या तसेच. आणि इकडे होईल तुमचं 8 ग्रॅम 500 मिली. ठीक आहे, आता काय करायचंय, टोटल किती वजन होतं आपलं, तर टोटल होतं 10 किलोग्रॅम 250 ग्रॅम. ठीक आहे, मग बघा, मग हे लिहूया, यामधून मायनस करूया. किलोग्रॅम आणि खाली आहे आपलं 500. ठीक आहे, बघा मग 0शी 0. आता 5 5शी 5. ठीक आहे, 2 मधून 5 जातात का, नाही जात, म्हणून इकडनं इकडे घेतला. इथे झाले 12. ठीक आहे, 12 मधून 5 गेले, खाली राहिले 7. इकडे झाले 9. 9 मधून 8 गेले, खाली राहिला 1 किलोग्रॅम. म्हणजेच उत्तर काय आलंय आपलं, 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम एवढं आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे त्या रिकाम्या डब्याचं जे वजन आहे किती असणार आहे, 1 किलोग्राम 750 ग्रॅम एवढं असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. चालेल, चला बघा समोरचा प्रश्न. बघा बघा प्रश्न 18. 2R किती चौरस मीटर. ठीक आहे, 2R म्हणजे किती चौरस मीटर आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहितीये 1R म्हणजे 100 चौरस मीटर आहे, मीटर असते. ठीक आहे, मग त्याचप्रमाणे 2R किती असणार आहे, 2R म्हणजे 2 गुणेला 100 बरोबर 200 चौरस मीटर हे असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. ठीक आहे, चालेल, चला समोरचं बघूया. त्यानंतर बघा, एका दुकानदाराने 50 किलोग्राम गव्हापैकी 40 किलोग्राम 250 ग्रॅम गहू विकला. तर त्याच्याकडे किती गहू शिल्लक राहिला. एका दुकानदाराकडे टोटल किती गहू होता, तर तो होता 50 किलोग्रॅम. आणि त्यामधून त्या दुकानदाराने 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम एवढा विकला. ठीक आहे, आता इथे त्याने ग्रॅम टोटल हे केलेलं आहे त्याच्यामुळे इथे लिहिण्याचं काम नाही. बघा आता, तर या ग्रॅम मध्ये इथे ग्रॅमच नाही, मग हे जाणार का नाही, म्हणून इकडने इकडे घेऊया. ठीक आहे, हा 0शी 0, शून्यातून जाणार नाही, म्हणून इकडे जर आपण 1 घेतला. ठीक आहे, तर इथे किती होईल, इथे होईल तुमचं 100. 100 मधून 25 गेले, किती राहतात, 10तून 5 गेले 5, आणि 9तून 2 गेले, खाली राहिले 7. ठीक आहे, ग्राम. आणि इकडे किती होईल, इकडे झाले आता 49. ठीक आहे, मग इकडे 9, 4 आणि 4 0, म्हणजे 9 किलोग्राम 750 ग्रॅम एवढं काय असणार आहे, त्याच्याकडे गहू शिल्लक आहे. कुठलं उत्तर आहे मग आपलं उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. उत्तर देत चलायचे, चॅट बॉक्स मध्ये, कॉमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत जायचे. बघा समोरचा प्रश्न. बघा काय दिले तुम्हाला, 10 किलोग्राम 724 ग्रॅम अधिक, इथे अधिकचं चिन्ह आहे. ओके, अधिक 13 किलोग्राम 950 ग्रॅम बरोबर किती. ठीक आहे, खूप सोपी बेरीज आहे. तुम्हीच व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि मला याचं उत्तर सांगायचं आहे. कॉमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगायचंय. सांगा, माझ्या लिहिण्याआधी तुमचं उत्तर यायला हवं. 10 किलोग्राम 740 ग्रॅम अधिक 13 किलोग्राम 950 ग्रॅम. 0शी 0, 4 आणि 5 9, इकडे 7 आणि 9 हे झाले 16, 16शी 6 कच्चा आला 1. ठीक आहे, 1 आणि हे झाले तुमचे 4,
एक आणि एक इकडे झालंय 2. ठीक आहे, म्हणजे 24 किलोग्राम 690 ग्रॅम. ठीक आहे, हे आलंय तुमचं उत्तर. चला, कोणाचं उत्तर बरोबर आलंय, कोणाकोणाचं उत्तर बरोबर आहे बघू द्या. ऑप्शन बी हे आपलं उत्तर बरोबर आहे. चालेल, चला समोरचा प्रश्न बघा. बघा, एका ड्रेससाठी 1.25 मीटर, एका ड्रेससाठी 1.25 मीटर कापड, एका ड्रेससाठी 1.25 मीटर कापड लागते, तर 5 ड्रेससाठी किती लागेल? ठीक आहे, हा शब्द इथे नको होता. ठीक आहे, 5 साठी लागेल, किती लागेल? ठीक आहे, मग बघा सगळ्यात आधी आपण बघूया सव्वा. 1.25 मीटर म्हणजेच किती? ठीक आहे, 1.25 मीटर म्हणजे सेंटीमीटर येईल. ठीक आहे, 125 सेंटीमीटर. सेंटीमीटर. ठीक आहे, मग असे आपल्याला किती ड्रेस बनवायचे? तर 5 ड्रेस. मग 5 ड्रेस साठी किती लागेल? बघा, सरळ सरळ 5 गुणिला 125 करूया सेंटीमीटर. ठीक आहे, बरोबर. किती येईल मग? बघा, 5 5 25, 25 5, हातचे आले 2, परत 5 दुनी 10 आणि 2 12, परत हातचा आला 1, 5 1 5 आणि हातचा तो झाला 6, म्हणजे 625 सेंटीमीटर एवढा कपडा लागणार आहे. ठीक आहे, उत्तर जर पाहिलं मीटर आणि सेंटीमीटर मध्ये, मग आपण काय करूया, आपण हे जे आपले 625 सेंटीमीटर आहे त्याला मीटर मध्ये आणू. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ठीक आहे, हे एकक आपल्याला माहिती. मग याच्यानुसार काय होईल? 600चं काय होईल? 600 होतील आपले 6 मीटर आणि 25 सेंटीमीटर. हे आलंय आपलं उत्तर. ठीक आहे, कुठे दिसते हे? मला तर हे ऑप्शन ए मध्ये दिसते. ठीक आहे, तुम्हाला तुमचं उत्तर काय आलंय? चला सांगा, कॉमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न दिलाय तुम्हाला, 10.25 किलोग्राम, 10.25 किलोग्राम म्हणजेच किती डेसिग्राम? ठीक आहे, 10.25 किलोग्राम. आता पावणे म्हणजे किती हे सुद्धा तुम्हाला माहित असायला हवं. पावणे ग्राम, पावणे ग्राम म्हणजे किती? चला सांगा, पावणे ग्राम म्हणजे किती? तर बघा, पावणे ग्रॅम म्हणजेच 750 ग्रॅम. ठीक आहे, आता तुम्हाला इथे विचारलंय 10.10 ग्रॅम, 10.10 ग्रॅम म्हणजेच किती येणार? तर हे येईल तुमचं पूर्ण 10 आहेत का? पावणे म्हणजे पूर्ण 10 आहेत का? नाही. मग 9,500 ग्रॅम याला म्हणतात 10.10 ग्रॅम. ओके, आणि तुम्हाला विचारलंय आता डेसिग्राम. ठीक आहे, मग आपल्याला माहितीये डेसिग्राम. ठीक आहे, आपण कशात आणले? ग्रॅम मध्ये आणले. ठीक आहे, मग आपल्याला एक माहित असायला हवं की 1 ग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे काय असतो? 10 डेसिग्रॅम. ओके, हेच आपण इथे घेऊया. ठीक आहे, मग आपलं जे हे 9,750 ग्रॅम आहे, याच ग्रॅमला आपण डेसिग्राम मध्ये घेण्यासाठी काय करायचंय? फक्त आपला 1 शून्य इथे वाढून जाईल. हे झालं आपलं डेसिग्रॅम. ठीक आहे, आणि हेच आहे आपलं बरोबर उत्तर. हे आलंय आपलं उत्तर. कुठे दिसतंय हे? ऑप्शन बी मध्ये, आणि बी हे उत्तर बरोबर आहे. चालेल, चला समोरचा प्रश्न बघा. बघा, 5 किलोग्राम, 5 किलोग्राम 5 ग्रॅम म्हणजेच किती ग्राम? ठीक आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचंय. मग 5 किलोग्राम हे ग्रॅम मध्ये कसे लिहिणार तुम्ही?
किलोग्राम मध्ये कसे लिहिणार, याच्यासाठी तुम्हाला आधी माहित असायला हवं की 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम. हे तर तुम्हाला आता माहित झालंय. ठीक आहे, मग त्यानुसारच हे काय होणार, 5000 ग्रॅम. ठीक आहे, आणि यामध्ये हे जे 5 ग्रॅम आहे तर हे कुठे येणार, ते हा शेवटचा निघून जाऊन इथे हा 5 ग्रॅम आहे. ठीक आहे, म्हणजेच टोटल यालाच कसं लिहिता येईल तुम्हाला, 5 ग्रॅम 005. ठीक आहे, हे असणार आहे तुमचं उत्तर. ठीक आहे, कळालंय, समजतंय, चालेल. बघा, आता राहिलेले जे 2 क्वेश्चन आहेत 24 आणि 25, हे तुम्ही अशाच प्रकारे बनवायचे आहे आणि मला कॉमेंट मध्ये पाठवायचे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि आपलं ऍडमिशन सुरू झालेलं आहे, लवकरात लवकर आपण ऍडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे, खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर मी संपर्क साधायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचं. ठीक आहे, चालेल, बाय सगळ्यांना, बाय.